मित्रांनो, या चहा प्यायला झाली का तुमची चहा पाणी? आणि हो, आज सकाळी मी झोपेतून उठलं, माहिती नाही अचानक काय झालं, सगळं बघा ना सुजन आली सगळी. कसं काय सुजन आली काही कळत नाही. आधी फक्त होठ थोडा सुजलेला, आता नंतर हे पूर्ण सुजले बघा. हे आता दवाखाना अजून उघडला नाही, म्हटलं थोड्या वेळाने आता दवाखान्यात जावा. काय झालं काही समजत नाही. एक सरकारीमध्ये गेलो होतो मी त्या दिवशी, तर ते म्हटलं शीतपित्त. आता हे शीतपित्त काय मलाच नाही माहिती, मला कधी असं झालं नाही. हे अचानक असं काय झालं काही कळत नाही. एकदम बघा ना, खूप तोंड सुजले माझं, मला व्यवस्थित बोलता पण येत नाही. म्हटलं एक व्हिडिओ बनवा, कारण की आपल्याला नेक्स्ट टाइम कधीतरी बघायला कामी येईल. तर ज्या कोणाला माहिती असेल त्यांनी मला नक्कीच कमेंट करा, शीतपित्तासाठी काय करावं लागते. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ काढलेला आहे. हे शीतपित्त म्हणजे काय मला नक्कीच कमेंट करा. हे व्हिडिओ आपला फेसबुकला राहील आणि यूट्यूबला पण राहील. जिथं कोणाला माहिती असेल, कळलं असेल, त्यांनी नक्कीच कमेंट करा. अचानक रात्री झालं मला हे, म्हणजे 3-4च्या समोर समजा. सकाळी मी उठलो होतो 4-4:30 वाजता. अचानक बघतो तर माझं सगळं गाल सुजलाय. म्हटलं काय झालं. अगोदर गेलतो मी दवाखान्यामध्ये, पण तेव्हा असं चेहऱ्यावर याच्यावर येत नव्हतं. तेव्हा फक्त शरीरावर अशा थोड्या गाठी यायच्या आणि त्याला खाजव यायची. तर म्हटलं यांनी नीट होईल. तर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ते 2-3 दिवस मला आराम पडला चांगला. मग मी कामं वगैरेला पण जाऊ लागलो. तुम्ही तर माझे व्हिडिओ बघतायत, लागलो चालूच असतात. म्हणजे त्याच्यावर मला 1 हप्ता जवळपास आराम पडला. त्याच्यानंतर आज सकाळी अचानक मी झोपेतून उठलो, मला काही कळलं नाही, दुखत होतं. म्हटलं बघा कसं काय व्हायला लागलं, असं अचानकच जडजड वाटत होतं. मग उठलो आणि आरशात बघितलं तर मी एकदम चकितच झालो. बघतोय तर माझं सगळं सुजलाय चेहरा बघा ना. इथपर्यंत सुजत, म्हणजे जी सुजन कमी होतच नाही, वाढत चालली वाटते. पहिलं फक्त एवढं होतं, हे सगळं जड वाटत होतं, आता हे सगळं सुजा लागलंय. काय झालं काय कळतच नाही. तर शीतपित्ताचं कोणाला काय माहिती असेल तर प्लीज मला नक्कीच कमेंट करा. याच्यासाठी काय म्हणजे उपाय करावं लागते बाबा, काय नाही खावा, काय खावा, काय नाही खाल्लं पाहिजे जेणेकरून अशी एलर्जी होत नाही. आता इकडं तर डॉक्टर सांगतात की एलर्जीच आहे, शीतपित्तच आहे. म्हणजे शीतपित्त काय, पित्त फक्त मला माहीत होतं, आता हे शीतपित्त काय हेच माहिती नाही. म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ छोटासा काढून आपल्या यूट्यूब आणि फेसबुकला टाकावा. ज्यांना कोणाला माहिती असेल तर ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगतील की बाबा याच्यावर काय उपचार आहे. इकडं अर्चना स्वयंपाक बनवत आहे सकाळी आता. तर अजून म्हटलं त्याला दवाखान्यात जावा. तर आता डॉक्टर सध्या आला नसेल, कारण की आता सकाळचे वाजलेले आहेत 9. तर मी आता लाईव्हच व्हिडिओ अपलोड करणार आहे. बघू दवाखाना येऊस, जोपर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जात नाही तोपर्यंत मला कमेंट तरी येतील बऱ्याच जणांच्या की बाबा काय झालंय, कशामुळे होते, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. तर तुम्ही ज्यांना कोणाला खरंच माहिती असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून मला सांगा, कारण की आपली अपडेट दिलेली बरी राहते आहे का नाही. कोणाला माहिती असते, कोणाला माहिती नसते. त्याच्यामुळे म्हटलं चला आपला एक व्हिडिओ काढून टाकून द्यावा, बघू काय सांगतात काय नाही सांगत. कारण की काय खावा काय नाही खावा हे मला काही माहितीच नाही. माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच माझ्यासोबत असं काहीतरी घडलंय आणि जे असं सुजलंय सगळं, काय करावं आता. अर्चना हसते मला बघून मी बोलायला लागलो, मला बोलता येत नाही, बुबडी बोलायला लागली माझी, एवढं ते असं झालंय. हे पूर्ण असं एकदम म्हणजे खूपच सुजलंय. पहिलं फक्त हे सुजलं होतं एवढं असं एवढं, तर हे आता सुजत पार इथपर्यंत आलं. तुम्ही बघू शकता, हे बघा ना इथपर्यंत आले. हे सगळं असं एवढा भाग सुजलाय सगळा. आता हे काय शीतपित्त आहे मला कधी माहितीच नव्हतं, आता झाले. आता शीतपित्ताने बरं सुजन येते का नाही हे पण मला माहिती नाही. आता डॉक्टर आल्यावर कळण. जातो मी आता डॉक्टर लोकांकडे, प्रायव्हेट डॉक्टरकडे जातो. काल त्या दिवशी सरकारीमध्ये गेलो होतो, पण 2-3 दिवस आराम पडला. त्यांनी काहीतरी दिलं मला लावायसाठी, ते फेकलं असते बाटल. एक बाटली दिली आणि गोळ्या दिल्या. मी त्या गोळ्या खाल्ल्याच नाही. नंतर दाखवतो मी तुम्हाला, हे बघा हे अशा गोळ्या दिल्या, पण त्यांनी मला पावती दिली नाही. मग मी त्या गोळ्या खाल्ल्याच नाही. म्हणलं नको बाबा मला गोळ्या. तर मग मी त्या गोळ्या अशाच आणून टाकल्या. 2 गोळ्या खाल्लेल्या फक्त, त्याच्यानंतर एकही गोळी खाल्ली नाही. तर आजचा व्हिडिओ कसा आहे काय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि प्लीज सगळ्यांना ज्यांना कोणाला शीतपित्त हे माहीत असेल मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. बाय, घ्या काळजी.